उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा, झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा, हो झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा. हे तिन्ही प्रमाण कशातलेत? हुल्लाळकर काकड्यातलेत. आणि वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान काय असेल तर ते म्हणजे काकडा. पण सध्या संप्रदायाचं दुर्भाग्य काकड्यावाल्याला दुय्यम दर्जा लोक देतात. हे कोण आहेत काकडे? हा म्हणले मागं बघा इकडे पंक्ती जेवायला. पण परमार्थच टिकवला कोणी असेल तर परमार्थ हा काकड्यावाल्या लोकांनी टिकवला. आणि त्यातील त्यात आमचा मराठवाडा, त्यातली त्यात वारकरी संप्रदायात बीड जिल्हा, मराठवाडा, परभणी, हिंगोली जिल्हा वारकरी संप्रदायामध्ये काकडा करणारे भरपूर मंडळी पाहायला मिळते. आणि त्यातील त्यात आमच्या मराठवाड्यात सद्गुरू प्रातस्मरणीय सद्गुरू बंकट स्वामी महाराज होऊन गेले. त्यांचा काकडा ऐकण्याकरता बाळासाहेब महाराज त्या काळातील पंढरपूर मध्ये 3 मजली इमारत गच्च भरायची. काय काय ऐकायला? आपल्या काकड्याला 3च असते, पण त्यांचा काकडा ऐकण्याकरता 3 मजली इमारत गच्च भरायची. एवढंच नाही तर त्या काळातील बालगंधर्व त्यांचा काकडा ऐकण्याकरता अशी समोर जागा धरून टेकून बसायची. एवढा सुंदर त्यांचा काकडा चालायचा. म्हणून आमच्या मराठवाड्याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. वारकरी संप्रदायामध्ये कितीही साधा भजने असू द्या आणि मराठवाड्यामध्ये किती साधा भजने असू द्या, त्याच्या पुढे हे माईक मांडा म्हणाव सहज म्हणतोय. त्याचं कारण काय? सद्गुरू बंकट स्वामी महाराज मराठवाड्यात होऊन गेले, त्यांचा तो प्रसाद आहे.